ओव्हरऑल व्हर्टिगोचा त्रास नेमका काय असतो आणि त्याच्यावरती काम कसं केलं जातं? सो व्हर्टिगो रिहॅबिलिटेशन ही टर्म अम्ब्रेला टर्म आहे ऍक्च्युली. व्हर्टिगो म्हणजे कुठल्याही पद्धतीचा चक्कर येण्याचा त्रास, ओके. की सतत चक्कर येणे किंवा एखादी स्पेसिफिक पोझिशन, म्हणजे आपण कूस बदलतो उजवीकडनं डावीकडे, तिथे जाताना पटकन गरकन फिरल्यासारखं होणे किंवा इन जनरल चालताना फिरताना तोल जाणे, फास्ट स्पीडिंग ऑब्जेक्ट्स बघायला त्रास होणे, ज्याला आपण डिझीनेस म्हणतो, असे बरेच प्रकार व्हर्टिगो ह्या टर्म मध्ये येतात. आणि अनेक प्रकारचे व्हर्टिगोज आहेत, की कानातल्या काही त्रासांमुळे किंवा इयर इन्फेक्शन्समुळे होणारे आहेत, किंवा स्पाईन प्रॉब्लेम्समुळे, की सर्व्हायकल स्पाईन मध्ये काही प्रॉब्लेम आला असेल, डिजनरेशन असेल, त्याच्यामुळे येणारा सर्व्हायकोजेनिक व्हर्टिगो म्हणतो तो आहे. सेंट्रल म्हणजे ब्रेन रिलेटेड व्हर्टिगोज आहेत. असे देर आर मेनी टाइप्स ऑफ व्हर्टिगोज. पण या सगळ्यामध्ये हे जे सिम्पटम्स असतात, डिझीनेस किंवा पटकन सगळं फिरतंय माझ्या बाजूला किंवा माझा तोल जातोय, कॉन्फिडन्स राहत नाहीये, हे सगळं आपण फिजिओथेरपीचं एक स्पेसिफिक प्रोटोकॉल वापरून, ज्याला वेस्टिब्युलर रिहॅबिलिटेशन म्हणतात, की तो एक असा म्हणजे एक्सरसाइजेसचा प्रोटोकॉल किंवा फेजेस ऑफ एक्सरसाइजेस आहे, की जे करून ह्या सगळ्या सिम्पटम्सवर अतिशय व्यवस्थित मात करता येते किंवा ती पूर्ण चक्कर जाऊ शकते. पूर्ण हा जो डिस्कम्फर्ट आहे की आय एम नॉट कम्फर्टेबल इन एनी पोझिशन, ते जातं, कॉन्फिडन्स परत येतो. किंवा जे ब्रेन आणि आय कोऑर्डिनेशन लागतं, की आपण मोशन पिक्चर्स बघतो, सो त्याच्यामध्ये आपण खूप चांगल्या प्रमाणात प्रोग्रेस करू शकतो विथ वेस्टिब्युलर रिहॅबिलिटेशन. सो इट इज अ टाइप ऑफ वन, तुम्ही असं म्हणू शकता की ब्रांच ऑफ रिहॅबिलिटेशन, जी फोकस करते ह्या सगळ्या चक्कर रिलेटेड त्रासांवर. आता हे एज स्पेसिफिक किती आहे किंवा व्हर्टिगो एज स्पेसिफिक आहे का नाही? एज स्पेसिफिक नाहीये. कुठल्याही वयातल्या व्यक्तीला हा त्रास होऊ शकतो. कारण ऍक्सिडेंट्समुळे जे इयर इश्यूज होतात किंवा पटकन मानेला मार लागतो, तर असे ऍक्सिडेंट्स लहान वयापासून मोठ्यापर्यंत कोणालाही होतात, त्यामुळे होणारे व्हर्टिगोज आहेत. पण एज रिलेटेड स्पाईन चेंजेस जे होतात, की मणक्याचे जे झीज व्हायला लागते किंवा आपण ज्याला लेमॅन टर्म मध्ये स्पॉन्डिलोसिस म्हणतो, अशा गोष्टींमुळे होणारे व्हर्टिगोज हे ओल्ड एज मध्ये आढळतात. सो जसं जसं वय वाढतं तसं डिझीनेस किंवा चक्कर येण्याचं प्रमाण हे नक्कीच वाढतं किंवा त्या पद्धतीचा व्हर्टिगो हा एज स्पेसिफिक आहे, पण अदर्स आर नॉट एज स्पेसिफिक. शुअर. आता ह्याच्यामध्ये अर्ली ऍक्सेस टू ट्रीटमेंट किती महत्वाची आहे? खूप महत्वाचं आहे, कारण आता असं झालंय की म्हणजे व्हर्टिगो म्हटलं की व्हर्टिन, स्टेमेटिल असे जे ओव्हर द काउंटर मेडिसिन्स आहेत ते घेत राहणं किंवा म्हणजे महिनोन महिने या गोष्टी फक्त औषधांवरच करणं. औषध हा एक टाइप ऑफ ट्रीटमेंट आहे किंवा एक पार्ट ऑफ ट्रीटमेंट आहे, पण त्याच्यासोबत जर वेस्टिब्युलर रिहॅबिलिटेशन लवकरात लवकर सुरू केलं तर खूप लवकर हा फरक पडू शकतो. म्हणजे एक एक्झाम्पल मी देऊ शकते की माझ्या एक पेशंट आहेत, तर त्यांना 10 वर्षापासून हा त्रास होता आणि त्यातले कित्येक वर्ष म्हणजे 4 ते 5 वर्ष त्या एकाच कुशीवर झोपल्यात. म्हणजे सरळ पण नाही, उजवीकडे पण नाही, का तर तिकडे वळल्यानंतर चक्कर येते. सो भीती बसलीये मनामध्ये की मी तिकडे गेले की मला चक्कर येणार आहे, सो मी डाव्याच कुशीवर झोपते. सो त्या बाई 4 ते 5 वर्ष एका कुशीवर झोपल्यात. यू कॅन इमॅजिन हाऊ काय म्हणतात डिस्कम्फर्ट इट कॅन गिव्ह. पण मग जेव्हा त्यांचं वेस्टिब्युलर रिहॅबिलिटेशन सुरू केलं किंवा जेव्हा त्यांना कळलं की अरे ह्याने पण आपल्याला बरं वाटू शकतं, सो शी केम टू द क्लिनिक. आणि मग त्यांना मी आधी पूर्ण पहिले असेसमेंट असते की तुमचा व्हर्टिगो हा कुठल्या टाईपचा आहे हे आधी आम्ही शोधून काढतो. तुमचा बॅलन्स लॉस किती आहे, कुठल्या कुठल्या पोझिशन्स मध्ये तुम्हाला चक्कर आहे, पोझिशनल व्हर्टिगो आहे की नाही, हे सगळं बघून मग ट्रीटमेंट प्लॅन ठरला जातो. त्याप्रमाणे त्यांची ट्रीटमेंट सुरू केली आणि विदिन अ मंथ शी गॉट रीड ऑफ ऑल काइंड ऑफ सिम्पटम्स अँड शी स्टार्टेड स्लीपिंग ऑन राईट, लेफ्ट, एनीवेअर शी वॉन्ट्स टू. प्लस जो कॉन्फिडन्स गेला होता की त्या कोणाला तरी धरल्याशिवाय रस्ता क्रॉस करूच शकायचा नाही, कारण टोल जाईल की काय,
पण आता त्या व्यवस्थित कम्युनिटीमध्ये फिरू शकतात, वावरू शकतात, पाहिजे तिथे जाऊ शकतात. प्रत्येक प्रवासाच्या आधी वर्टीन घेऊन मग मी जाते हे करायची गरज पडत नाही. सो हे खूप चांगले फायदे आहेत सो फिजिओथेरपीचे. मेडिसिन डिपेंडन्सी पूर्णपणे जाऊ पण शकते. काही केसेसमध्ये जाऊ शकते. ओके. जे सेंट्रल वर्टिगोज आहेत त्यांना लॉंग टर्म मेडिसिन ऑफकोर्स लागतं आणि ते देणारे डॉक्टर्स पण वेगळे आहेत, म्हणजे न्यूरोलॉजिस्ट आहेत, ENT सर्जन्स आहेत. सो हा नेहमी होलिस्टिक अप्रोच पाहिजे कुठल्याही याच्यात, की माझ्याकडे वर्टिगोचा पेशंट आलाय तर मी त्यांच्याशी कन्सर्न न्यूरोलॉजिस्ट किंवा ENT ह्यांच्याशी नेहमी संपर्कात असलं पाहिजे, की दीज आर माय फाइंडिंग्स, आय एम स्टार्टिंग दिस काइंड ऑफ थेरपी, व्हॉट इज युअर कन्सर्न अबाउट धिस, व्हॉट इज युअर थॉट. सो हे सगळं बघून जर केलं ना तर त्याचे पूर्णपणे फायदे मिळतात. आणि साधारण ऑन एन ऍव्हरेज ड्युरेशन कसं ठरतं या ट्रीटमेंटचं, आणि एकदा इफेक्ट दिसायला लागल्यानंतर सुद्धा ते कंटिन्युअसली करणं किती महत्वाचं आहे? खूप महत्वाचं आहे. म्हणजे आता पोझिशनल वर्टिगो जे असतात, ज्याला BPPV म्हणतो, त्याची ट्रीटमेंट अगदी 2-3 सेशन्स मध्ये पण होऊ शकते. कारण हा एक मेकॅनिकल फॉल्ट आहे. तो करेक्ट केला रिपोझिशनिंग मनुअर्सने की ती चक्कर जाते. यंग इंडिव्हिज्युअल्स असतील तर त्यांना लॉंग टर्म रिहॅब लागत सुद्धा नाही. पण जे डिझिनेस किंवा एज रिलेटेड सर्वायकोजेनिक आहेत किंवा खूप लॉंग टर्म क्रॉनिक वर्टिगोज आहेत, त्यांना प्रॉपर वेस्टिब्युलर रिहॅबिलिटेशनचं 6 वीक्सचा प्रोटोकॉल असतो. सो 1.5 महिन्याचा तो फेज वाईज असतो, की पहिल्या फेजमध्ये सिम्पल एक्सरसाइजेस, मग थोडे ऍडव्हान्स, मग शेवटी आपण ह्या पॉइंटला त्या पर्सनला ट्रेन करतो की पूर्ण गोल स्वतःभोवती फेरी, म्हणजे 360 डिग्री चक्कर घेतली तरी सुद्धा यू डोंट फील डिझी. इथपर्यंत आपण त्याला ट्रेन करून कॉन्फिडंट बनवू शकतो. सो हा एक 6 वीक्स पर्यंत चालणारा प्रोटोकॉल आहे. राईट. इंटरेस्टिंग.